नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये आता असे होणार आहे की आता सयाजी पाटलाने एक डाव असा खेळलेला असतो की आता मात्र जानकी आणि ऋषिकेश या दोघांची ताटातूट करायची. म्हणजे जानकीला आता खूप त्रास द्यायचा, कारण जानकीला जो काही ऋषिकेशचा आधार आहे तर ऋषिकेशला मात्र आता संपवायचा असा सयाजी पाटलांनी प्लॅन केलेला असतो. म्हणजे त्या प्लॅननुसार जेव्हा ऋषिकेश हा नोकरी शोधत शोधत तेथे एका त्या मित्राजवळ येतो, कारण तो हा सयाजी पाटलाचा असा माणूस असतो. परंतु जो काही त्यांनी प्लॅन केलेला असतो तर ऋषिकेशला असे वाटते की नक्की हे आपल्याला नोकरी देतील आणि खूप मोठ्या मनाचे असे मालक आहेत, म्हणून त्या माणसाने ऋषिकेशला म्हणजे माल पोचवायचा असतो आणि कोल्हापूरमध्ये तो माल त्यांना पोहोच करायचा असतो. म्हणून जर टेम्पो घेऊन जायचा आणि टेम्पो घेऊन यायचा अशी त्याला जबाबदारी दिलेली असते. तेव्हा ते ऋषिकेशला म्हणतात की तुम्हाला ड्रायव्हिंग येते का? ऋषिकेश म्हणत असतं की हो, ड्रायव्हिंगसुद्धा येते आणि माझ्याकडे लायसन्ससुद्धा आहेत. ऋषिकेश इतका खुश असतो कारण काहीतरी नोकरी त्याला मिळालेली असते, म्हणून ते 5,000 रुपये येण्या जाण्याचं जे काही भाडं आहे तर ते ऋषिकेशला ती नोकरी देतात. ऋषिकेश म्हणत असतो की ठीक आहे साहेब, तुम्ही जे देतान ते पैसे मी घ्यायला तयार आहे. मला पैशाचं काही नाही, कारण फक्त मला आता ह्या नोकरीची खूप गरज आहे. ऋषिकेशला असं वाटत असतं की आता ही नोकरी मला मिळेल आणि हा कामधंदा करून मी जानकीला आणि ओवीला संसारासाठी मदत करू शकेल. परंतु ह्या सयाजी पाटलांनी मात्र आता ऋषिकेशला जीव धोक्यात घालण्यासाठी प्रयत्न केलेला असतो. त्यांनाही माहिती नसतं की ऋषिकेशसुद्धा काही कमी नाही. या सर्व संकटातून शेवटी ऋषिकेश बाहेर येणार असतो. त्यासाठी हा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा की सयाजी पाटलांना ऋषिकेश कसा धडा शिकवतो. कारण आता नानांनी ही आता सत्य काय आहे ते सांगायला सुरुवात केलेली असते. कारण आता खूप काही झालं, माझ्या जानकी आणि ऋषिकेश खूप कष्ट करतात, ही ऐश्वर्या त्यांना इतका त्रास देते. नानांना समजलेलं असतं की सगुणाची अवस्था त्यांनी अशी केली. अवंतिका आणि सौमित्रला खुणवण्याचा खूप प्रयत्न करतात. तेव्हा मात्र खुणवल्यानंतर आता नानांनी अवंतिकाला आणि सौमित्रला सांगितलं असतं की काही झालं तरी जानकीला माझी भेट घडून द्या, म्हणजे मला जानकीला भेटायचं. तेव्हा अवंतिका म्हणते की ठीक आहे सौमित्र, आता काही झालं तरी नानांना आता जानकी आणि ऋषिकेश दादांची भेट घडवायची म्हणजे घडवायची. तेव्हा आता अवंतिका आणि सौमित्र लगेच कामाला लागतात आणि इकडे जो काही ऐश्वर्याने अपमान केलेला असतो तर लगेच अपमान केल्याने जानकीला खूप वाईट वाटतं. परंतु जानकी मात्र तिला तोऱ्यात उत्तर देते की ऐश्वर्या, अगं हे जे काही खोटं नाणं आहे तर त्याला लक्ष्मीचं रूप झालं, कारण जे माझ्या कुंकवाला लागलं तर ते लक्ष्मीचं नाणं आहे आणि ते मी वाजत गाजत परत त्याच घरात घेऊन येईल आणि तुझी त्या घरातून लवकरात लवकर हकालपट्टी करेल, असे तिला चॅलेंज दिलेले असते. तेव्हा ऐश्वर्या मात्र ही खूप काही भडकलेली असते. तर इकडे अवंतिका आणि सौमित्र हे घरी यायला निघतात. जानकी वहिनींना नानांचा हा निरोप द्यायचा म्हणजे द्यायचाच आणि काही झालं तरी आता जानकी वहिनीला आपल्या घरी घेऊन यायचे. कारण आता जानकी वहिनी तर घरी येणार नाही, कारण ऋषिकेश दादा त्यांना घरी येऊन देणार नाही हे सौमित्र आणि अवंतिकाला माहिती असतं. परंतु काही झाले तरी आता त्यांना नानांची भेट करवायची, म्हणून ते धावतच इकडे येतात. आणि इकडे मात्र आता जानकीने ऋषिकेशला ते सर्व सांगत असते की अहो ती ऐश्वर्या माझ्याशी असं वागली आणि तिच्यामुळेच मला ते काम त्या साहेबांनी दिले, हे सर्व काही जानकी ऋषिकेशला सांगत असते. तेव्हा मात्र ऋषिकेश आता खूप भडकलेला असतो आणि ऋषिकेशला त्या ऐश्वर्याचा इतका राग येतो आणि तो लगेच त्याचा जाब विचारण्यासाठी ऐश्वर्याकडे जायला निघतो. जानकी त्याला अडवते. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की नाही जानकी, आता बाद झालं, कारण जोपर्यंत आपण त्या घरात होतो तेव्हा सुद्धा तिने आपल्याला त्रास दिलं, घराच्या बाहेर अपमान करून काढले, परंतु आता मात्र नाही. आता त्या ऐश्वर्याला तिच्या पापाची शिक्षा ही मिळायलाच हवी, कारण आता मी आता सहन करू शकत नाही. तुझा जो काही अपमान तिने केला त्याची शिक्षा मी तिला देणार म्हणजे देणारच, आता काही झाले तरी. परंतु आता मात्र ऋषिकेशला जानकी अडवते. जानकी म्हणत असते की नाही ऋषिकेश, अहो प्लीज माझं ऐकून घ्या. ऐश्वर्या कोणत्याही थराला जाऊ शकते, कारण ती एक नीच अशी बाई आहे आणि तिला आता आपण एकत्र मिळून धडा शिकवूयात.
तेव्हा मात्र आता जानकी ही ऋषिकेशला अडवते आणि त्याच वेळेस सौमित्र आणि अवंतिका तेथे येऊन पोहोचतात. तेथे आल्यानंतर ऋषिकेश तर एकतर अगोदर खूप भडकलेला असतो आणि त्यांना बघून तर तो आणखीन भडकतो, कारण आता यांच्यामुळेच आपल्यावर अशी अवस्था आली. परंतु सौमित्र आणि अवंतिका हे खूप मदत करत असतात आणि त्याचा राग सर्व काही ते सौमित्र आणि अवंतिकावरच काढतो. तेव्हा आता सौमित्र आणि अवंतिका मोठा धक्का बसतो आणि त्यांना बघून ऋषिकेश लगेच दरवाजा घ्यायला लागतो. परंतु लगेच सौमित्र म्हणत असतो की अरे ऋषिकेश दादा ऐकून घे, कारण नाना हे जानकी बहिणीला भेटायचं म्हणतात. तेव्हा जानकी बहिणीला हे ऐकून खूप आनंद होतो. जानकी ही ऋषिकेशला समजावते की अहो नक्की नानांना काहीतरी सांगायचं असेल, म्हणूनच नाना मला भेटायला बोलवतात. ऋषिकेश म्हणत असतो की नाही जानकी, तू तिकडे जायचं नाही, कारण त्या घरातून आपल्याला अपमान करून घराच्या बाहेर काढले आणि नानांनीच तुझ्याकडे बोट दाखवले आणि नानांनी इतका घाणेरडा आरोप तुझ्यावर केला, त्यामुळे आता मात्र आपण त्या घरामध्ये नाही जाऊ शकत. तेव्हा सौमित्र आणि अवंतिका हे ऋषिकेशला समजावतात की दादा अरे नाही, आपले नाना जे काही वागलेत ना, तर त्यामागे काहीतरी कारण होते आणि नानांनी तसे सांगितले आणि आता ते फक्त जानकी बहिणीच नाना काय म्हणतात आणि काय नाही हे ओळखू शकते, कारण नानांच्या मनातील जे काही आहे ते फक्त जानकीच ओळखू शकते असं नानांनी सांगितलेलं असतं. तेव्हा आता ऋषिकेश म्हणत असतो की नाही, तर जानकी ही ऋषिकेशला समजावते की ऋषिकेश काही झालं तरी ते आपले नाना आहेत, आपण त्यांचं ऐकायला हवं. ऐश्वर्या कशीही वागली तरी सुद्धा आपण मात्र आता नानांची भेट घ्यायला पाहिजे, कारण ते आपले नाना आहेत. आपण त्यांचा रागराग करायला नको, ते आपल्यापेक्षा मोठे आहेत आणि ते जे काही वागले असेल तर ते त्यामागे काहीतरी कारण असेल. तेव्हा अवंतिका ही जानकीचा मनाचा तो मोठेपणा बघून खूप खुश होते आणि लगेच आता ऐश्वर्या घरी नाही असे सांगून अवंतिका आणि सौमित्र हे जानकीला घरी घेऊन जातात. तेव्हा मात्र तेथे गेल्यानंतर आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा होणार असतो, कारण इतक्या दिवसातून नानांना बघून जानकीला खूप आनंद होतो. जानकी विचारते की नाना अहो तुमची तब्येत बरी आहे का? तेव्हा नानांना खूप वाईट वाटतं. नानांच्या डोळ्यात पाणी येत असतं की जानकी अगं किती दिवस झाले, कारण मी तुला जे काही घराच्या बाहेर काढण्यासाठी कारण सांगितले, कारण त्यात तर तुझी काहीही चूक नव्हती, परंतु माझ्या ओवीसाठी आणि तुझ्या आणि ऋषिकेशच्या जीवासाठी मला हे सर्व करावे लागले. तेव्हा नाना ही सर्व मनात बोलत असतात. तेव्हा जे काही खुणावून नाना सांगत असतात तर त्याबद्दल जानकीला खूप आनंद होतो आणि त्याच वेळेस मात्र एक खूप मोठा आणखीन चमत्कार होतो की जेव्हा जानकी घरी येते तर नानांची वाचा परत येते. नानांची वाचा परत आल्यानंतर घरातील सर्वांना खूप मोठा आनंद होतो, कारण जानकी घरात आल्याने एक खूप मोठा चमत्कार घडला. नानांची वाचा परत आली म्हणून सुमित्राला सुद्धा खूप आनंद होतो आणि नाना आता सर्व काही सत्याबद्दल सांगतात की अगं जानकी, खरंच जेव्हा मी तुझ्यावर असे नाव का घेतले असेल, अगं आपल्या ओवीच्या जीवासाठी पण प्लीज मला माफ कर. अगं त्यात माझी काही चूक नव्हते, कारण त्या ऐश्वर्याने मला धमकावले होते. तेव्हा जानकी म्हणत असते की नाना अहो मला सर्व माहिती होते की ऐश्वर्या नीच कारस्थानी आहे, परंतु मात्र तिने आम्हाला घराच्या बाहेर काढलेच आणि आता तिकडे सुद्धा राहून ती आम्हाला त्रास देते, आमचा अपमान करते आणि आम्हाला गावात कुठेही कामधंदासुद्धा मिळून देत नाही. अहो त्या सगुणाची सुद्धा तिने काय अवस्था केली. तेव्हा नानांना माहिती असते. नाना म्हणतात की अगं आता मात्र तिची खेर नाही, आपण सगळ्यांनी मिळून तिला घराच्या बाहेर काढायला हवे. तेव्हा नानांनी सांगितलेले सर्व सत्य ऐकून सुमित्राचे खडकन डोळे उघडतात आणि त्याच वेळेस ऋषिकेशला सुद्धा खूप आनंद होतो, कारण आपले नाना हे बदललेले नाहीत आणि आता सुमित्रा आईशी मात्र तो बोलायला तयार नसतो. परंतु आता मात्र ऋषिकेशला अचानक त्याचा जो काही त्या माणसाने काम दिलेले असते तर त्याचा फोन येतो आणि ऋषिकेशला अचानक जावे लागते. तेव्हा ऋषिकेश मात्र तिकडे जायला तयार होतो, परंतु जानकीला काहीतरी असे मनात वाटत असते की ऋषिकेशला जाऊन द्यायला नको, म्हणून जानकी ही ऋषिकेशला अडवत असते. परंतु ऋषिकेश म्हणत असतो की नाही जानकी, तुला सौमित्र आणि अवंतिका मागून आणून सोडतील तोपर्यंत माझे काम आहे
मला जावेच लागेल. तेव्हा सौमित्र म्हणत असतो की दादा, अरे असे कोणते काम आहे की तुला इतके घाईने जावे लागते. तर ऋषिकेश काहीही सांगायला तयार नसतो. परंतु आता ऋषिकेशला मात्र जे काही सयाजीराव आणि त्या माणसाने जो काही प्लॅन केलेला असतो तर त्या प्लॅनबद्दल काही माहिती नसतं. अगदी तो आपले काम करायला तयार होतो. परंतु जेव्हा आता तिकडे जे टेम्पो घेऊन तो गेलेला असतो तर सयाजी पाटलांचे गुंड हे त्याच्यासोबत तिकडे जातात. ऋषिकेशला मध्येच अडवतात आणि त्याला मारझोड करायला लागतात. परंतु ऋषिकेश मात्र त्यांना काही आवरत नाही आणि ऋषिकेश प्रत्येक गुंडांना चांगला झोपडतो आणि चांगली धुलाई केल्यानंतर तेव्हा ते एका गुंडाला विचारतो की काय तुम्हाला ही सर्व करण्यासाठी कोणी सांगितले होते, कोणी पाठवले होते माझा पाठलाग करण्यासाठी. तेव्हा ऋषिकेशला जेव्हा सयाजी पाटलांचे नाव कळते तेव्हा मात्र आता ऋषिकेशला खूप राग येतो. ऋषिकेश लगेच आता सयाजी पाटलांच्या घरी यायचे ठरवतो, कारण आता त्या गुंडांना त्यांनी चांगली धुलाई केलेली असते आणि जो साहेब आहे तर तो सुद्धा या सयाजी पाटलामध्ये सामील आहे. त्याच्या प्लॅनमध्ये हे ऋषिकेशने ओळखलेले असते. तेव्हा आता ऋषिकेश पोलिसांना घेऊन सयाजी पाटलांच्या घरी येतो. या सर्व गोष्टीचा तो सयाजी पाटलांना जाब विचारतो की का तुमची मुलगी आणि तुम्ही का असे आमच्या जीवावर उठले. अहो आम्ही तर त्या घरातून बाहेर निघलो, परंतु बाहेर आल्यानंतर सुद्धा तुम्ही आम्हाला सुखाने का जगून देत नाही. काय अशी दुश्मनी आहे म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्ट आमच्याशी असे वागतात. तेव्हा सयाजी पाटील म्हणत असतात की अरे माझ्या मुलीचं तुम्ही जे काही वाटोळं केलं म्हणजे तिला त्या दीड दमडी सारंगशी लग्न करायचं नव्हतं, परंतु तुम्ही तिचं लग्न त्या सारंगशी लावले. हीच तुमची खूप मोठी चूक झाली. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की सयाजीराव, अहो तुमची मुलगी कोणत्या थराला जाऊ शकते. आत्तापर्यंत तिने काय काय कारस्थान केले आणि त्या प्रत्येक कारस्थानामध्ये तुम्ही तिची साथ दिली. तेव्हा आता मात्र तिला तिच्या पापाची शिक्षा ही भोगावीच लागणार. किती काही झाले तरी तिला आता तिच्या पापाची शिक्षा आणि तुम्हालासुद्धा तुमच्या पापाची शिक्षा मिळणारच. तेव्हा सयाजी पाटलांना धक्का बसतो की ऋषिकेश अगदी सही सलामत आलाच कसात. आपण तर त्याला मारण्यासाठी माणसं पाठवली होती आणि हा तर त्या माणसांच्या तावडीतून सुटून इकडे आलाच कसा. म्हणून सयाजी पाटील घाबरतो. परंतु ऋषिकेश त्याला आता चॅलेंज देतो, मी नक्की तुम्हाला जेलमध्ये पाठवेल आणि जो काही बदला आहे तो पूर्ण करून घेईलच. आत्तापर्यंत तुम्ही कंपनीचे आमचे कारभार लुबाडले, आमचं सर्व काही लुबाडण्याचा तुम्ही खूप मोठा प्रयत्न केला आणि त्या ऐश्वर्याने सुद्धा आमच्या घरामध्ये भांडणं लावलीत. घरातील जे काही आहे मृत्यूपत्र हे खोटं तयार केलं, कारण नानांनी आज सर्व काही सांगितले. आजच आम्ही नानांना भेटायला घरी गेलो होतो आणि घरी गेलो होतो हे ऐकल्यानंतर सयाजी पाटलांना आता धक्काच बसतो, कारण त्या नाण्याने सर्व काही खरं तर सांगितले नसेल ना. म्हणजे जे मृत्यूपत्र आपण शहाणे वकिलांकडून तयार करून घेतले होते त्याबद्दल तर त्या नाण्याने सांगितलं नसेल. त्या नाण्याला तर बोलता यायला सुद्धा लागले की काय. तेव्हा लगेच आता सयाजी पाटलांना असे होते की कधी ऐश्वर्याला फोन करीन आणि नाही. तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणत असतो की तुम्हाला आता पोलिसांच्या स्वाधीन करावे लागेलच. तेव्हा पोलीस हे सयाजी पाटलांना न्यायला येतात, परंतु सयाजी पाटील हा पोलिसांना सुद्धा काही दाद देत नाही, कारण पोलीस हे सयाजी पाटलांच्याच हातचे राखलेले असतात. ऋषिकेश मात्र काही हार मानायला तयार नसतो. मी प्रत्येकाला जाब विचारीन, प्रत्येकाने जे काही कारस्थान केलेले आहे त्याचा बदला तर मी घेईल आणि प्रत्येकाला धडा शिकवेल म्हणजे शिकवेलच, असं ऋषिकेशने सांगितलेलं असतं. तेव्हा लगेच ऋषिकेश निघून गेल्यानंतर सयाजीराव घाबरतच ऐश्वर्याला फोन करतो आणि ऐश्वर्याला विचारतो की काय गं, ती जानकी आणि ऋषिकेश हे तुझ्या घरी आले होते का. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही आणि त्या नाण्याने सर्व काही त्यांना खरं सांगितलं. तेव्हा आता ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन हलते. ऐश्वर्या म्हणते की नाही, असे तर काही नाही, कारण आता नाना हे काही सांगायला तयार नसतात, कारण ऐश्वर्यासमोर ते पुन्हा ते नाटक करायला सुरुवात करतात. तेव्हा जानकी ही इकडे नानांचं जे काही निरोप आहे तर ते घेऊन घरी येते. नानांनी तिला देवघरात जे काही सत्य आहे तर ते सांगितल्यासाठी सुरुवात केलेली असते, परंतु तेथे ही ऐश्वर्या आलेली असते. त्यानंतर नाना हे जानकी आणि ऋषिकेशच्या घरी येतात आणि देवघरातील जे काही सत्य आहे तर ते आपल्या तोंडातून
म्हणजे आपल्या हाताने ते काढून दाखवतात आणि आपल्या तोंडाने सर्वांना सांगतात। तेव्हा आता खूप मोठा सत्याचा उलगडा होतो आणि नानांच्या मृत्यूपत्राचा खूप मोठा असा भयानक खुलासा होतो। देवकृपेने मात्र आता सर्व काही हे नानांसमोर येते आणि सुमित्रासमोर सुद्धा येते आणि सुमित्राचे खडकन असे डोळे उघडतात। ऐश्वर्या किती पापी आणि किती ढोंगी आहे हे सर्व त्यांनी ओळखलेले असते आणि ऋषिकेश सुद्धा हा सयाजी पाटलांच्या ताब्यातून आणि त्याने जे काही जाळं पसरले असतं तर त्याच्यातून सुखरूप घरी पोहोचतो आणि पुन्हा आता सर्व काही नव्याने सुरुवात होते। नंतर इकडे सारंगने सुद्धा ऐश्वर्याला चांगलं झापलेलं असतं, कारण आता ऐश्वर्याने जो काही जानकीचा अपमान केलेला असतो सारंगला हे सहन होत नाही। ऐश्वर्याची प्रत्येक गोष्टीत सारंगला चूक दिसते, म्हणून त्याचा प्रत्येक जाब तो घरी आल्यानंतर ऐश्वर्याला विचारतो। ऐश्वर्याला मात्र सारंगचा खूप राग येतो। किती काही झालं तरी ह्या बुजगावण्याला मात्र त्या जानकी आणि ऋषिकेशचीच काळजी वाटते आणि आता त्या जानकीवरून आम्हाला वाटेल तसे बोलतो, आता मात्र याला धडा शिकवायला हवा असे ऐश्वर्याचा पुढचा प्लॅन असतो। परंतु मात्र आता तो प्लॅनसुद्धा ऐश्वर्यावर उलटणार असतो। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।